हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पहा. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आजचा जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. डू प्लांट्स गेट इंज्युअर्ड व्हेन वी प्लक द फ्लॉवर? एखाद्या झाडावरचं फूल आपण जर का काढलं तर त्या झाडाला इंजुरी होते का? तर हो. पण मग जर आपण तिथेच 2-3 दिवसांनी बघायला गेलो तर त्या झाडाला पालवी फुटलेली असते. मग हे असं कशामुळे होतं? तर ह्याचं उत्तर आहे सेल डिव्हिजन. ओके. त्यानंतर हाऊ डज द ग्रोथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर्स? एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ कशी होते? फॉर एक्झाम्पल, दिलेल्या इमेजमध्ये ह्युमन लाईफ फेजेस आहेत, म्हणजेच बालपणापासून म्हातारपणापर्यंत जे टप्पे आहेत ते या इमेजमध्ये दाखवले आहेत. मग ह्या टप्प्यांमध्ये प्रत्येक टप्प्यावरती त्या ह्युमनच्या शरीरामध्ये बदल घडत आहेत, म्हणजेच त्याची ग्रोथ होते. मग ते कशावरती डिपेंड आहे? ओके. तर ह्याचा आन्सरसुद्धा सेल डिव्हिजन आहे. कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ज्यावेळेस ग्रोथ होते त्यावेळेस त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन होत असतं. ओके. डज द नंबर ऑफ सेल इन देअर बॉडी इन्क्रीजेस? मग त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये सेल्स इन्क्रीज होत असतात का? तर हो, सेल्स इन्क्रीज होत असतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ द न्यू इंडिव्हिज्युअल ऑफ अ स्पेसीज इज फॉर्म्ड फ्रॉम एक्झिस्टिंग वन ऑफ द सेम स्पेसीज? म्हणजे एखाद्या जातीमध्ये जर का रिप्रोडक्शन झालं तर रिप्रोडक्शन नंतर जे ऑफस्प्रिंग तयार होतं ते सेम त्याच जातीचं कसं काय असतं? फॉर एक्झाम्पल, आपण कॅट म्हणू शकतो. ज्यावेळेस कॅट रिप्रोड्यूस करते त्यावेळेस ती एका कॅटलाच जन्म देते. मग असं का? ती कुठल्या डॉगला किंवा मंकीला का नाही जन्म देत? तर ह्याचंसुद्धा उत्तर सेल डिव्हिजन आहे. ओके. सो सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आयुष्यामध्ये सेल डिव्हिजन ही एक अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. कारण सेल डिव्हिजनच झालं नाही तर त्याच्या बॉडीची ग्रोथ कशी होईल? There are two types of cell division. First is mitosis and second is meiosis. Mitosis occurs in somatic cells and stem cells and meiosis occurs in germ cells. म्हणजेच सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्स ज्यावेळेस डिवाईड होतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये मायटोसिस डिव्हिजन होत असतं आणि ज्यावेळेस जर्म सेल्स डिवाईड होतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये मिओसिस डिव्हिजन होत असतं. आता आपण बघूया सोमॅटिक सेल्स, स्टेम सेल्स आणि जर्म सेल्स म्हणजे काय. सोमॅटिक सेल्स. सोमॅटिक ह्या वर्डमधला जो सोमा वर्ड आहे तो एक ग्रीक वर्ड आहे. दॅट इज अ ग्रीक वर्ड आणि त्याचा मिनिंग असतो बॉडी आणि त्याचा अर्थ आहे बॉडी. मग ह्या सोमॅटिक सेल्सला आपण बॉडी सेल्स असं सुद्धा म्हणू शकतो. आता याची जर का डेफिनेशन बघितली तर एनी बायोलॉजिकल सेल इन द बॉडी ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे एखाद्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या शरीरातला कोणताही सेल त्याला आपण सोमॅटिक सेल्स असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण ह्युमन्स घेऊया. ह्युमन्सच्या शरीरामध्ये भरपूर सारे ऑर्गन्स असतात. फॉर एक्झाम्पल, हार्ट, लंग्स, लिव्हर, किडनी. मग हे ऑर्गन्स ज्या सेल्सपासून बनलेले आहेत त्या सगळ्या सेल्सना आपण सोमॅटिक सेल्स म्हणतो. स्टेम सेल्स. दिस आर स्पेशल टाईप ऑफ सेल्स प्रेझेंट इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. हे सेल्स मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या शरीरामधले स्पेशल सेल्स आहेत. आता यांना स्पेशल का म्हटले ते बघूया. These cells have ability to produce all other types of cells present in the body of organism. म्हणजे ह्या सेल्सकडे एक अशी पॉवर असते की एखाद्या ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सना तयार करायचं काम कोण करतं? तर स्टेम सेल्स करतात. इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो की मगाशी आपण जे सोमॅटिक सेल्स शिकलो त्यांना बनवायचं काम किंवा त्यांना तयार करायचं काम स्टेम सेल्स करतात. ओके. फॉर एक्झाम्पल, दिलेल्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की मध्ये स्टेम सेल्स आहेत आणि त्या सेलपासून सगळ्यात पहिलं मसल सेल्स तयार झालेत. त्यानंतर त्याच सेल्सपासून ब्लड सेल्स तयार झालेत. त्यानंतर स्टेम सेलपासून पुन्हा नर्व सेल तयार झाल्यात. त्यानंतर पुन्हा कार्डियॅक सेल्स तयार झाल्यात. त्यानंतर लिव्हर सेल्स आणि इंटेस्टायनल सेल्स. म्हणजे एखाद्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये जेवढे काही ऑर्गन्स असतात त्यांना आपण सोमॅटिक सेल्स म्हणतो आणि त्या सोमॅटिक सेल्सना तयार कोण करतं? तर स्टेम सेल्स. ओके. आता ह्या डायग्राममध्ये स्टेम सेल्स आणि सोमॅटिक सेल्स एकत्र दाखवलेले आहेत तर ते आपण बघून घेऊया.
सगळ्यात मध्ये स्टीम सेल्स आहेत आणि त्याच्यापासून नंतर सगळे सोमॅटिक सेल्स तयार झालेत. आता आपण एक एक करून ते सोमॅटिक सेल्स बघूया. सगळ्यात पहिलं स्टीम सेलपासून न्यूरॉन तयार झालेत म्हणजेच नर्व सेल आणि त्याच्यापासून ब्रेन हा ऑर्गन तयार झाला आहे. त्यानंतर सेकंड इंटेस्टायनल सेल्स तयार झालेत आणि त्यानंतर त्याच्यापासून इंटेस्टाईन हा ऑर्गन तयार झाला आहे. थर्ड स्टीम सेल्सपासून लिव्हर सेल्स तयार झालेत आणि त्याच्यापासून लिव्हर ऑर्गन तयार झाला आहे. फोर्थ कार्डियॅक सेल्स तयार झालेत आणि त्याच्यापासून हार्ट हा ऑर्गन तयार झाला आहे. आणि लास्ट बोन सेल्स तयार झालेत आणि त्याच्यापासून बोन्स तयार झालेत. ओके, म्हणजेच हे बाजूला जे ऑर्गन्स दिसत आहेत त्याच्यामधले जे सेल्स आहेत त्यांना आपण सोमॅटिक सेल्स म्हणूया आणि हे सोमॅटिक सेल्स कोणापासून बनलेत तर स्टीम सेल्सपासून. आता आपण बघूया जर्म सेल्स. धीस सेल्स प्रोड्यूस रिप्रोडक्टिव्ह सेल्स कॉल्ड गॅमेट्स. हे जर्म सेल्स रिप्रोडक्टिव्ह सेल्स तयार करत असतात आणि ह्या रिप्रोडक्टिव्ह सेल्सना आपण गॅमेट्स म्हणतो. आता गॅमेट्स नेहमी 2 टाईप्सचे असतात. फर्स्ट एग सेल किंवा त्याला ओवमसुद्धा म्हणतात आणि ते फक्त फिमेल्समध्येच असतात. आणि सेकंड स्पर्म्स, ते फक्त मेल्समध्येच असतात. म्हणजे जर्म सेल्स किती झाले? 2 झाले. एग सेल्स किंवा ओवम आणि दुसरा आहे स्पर्म्स. ओके, एग सेल्स फक्त फिमेल्समध्ये असतात आणि स्पर्म्स फक्त मेल्समध्ये. ओके. स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ सेल हे तुम्ही आधी शिकलेलं आहात, पण तरीसुद्धा ह्या टॉपिकसाठी मी थोडंसं रिवाईज करते. सेल 2 टाईप्सचे असतात, प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस आणि त्याचबरोबर त्याचे बाकीचे सेल ऑर्गनल्स असतात. फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी ॲपरेटस, सायटोप्लाझम, त्यानंतर रायबोझोम, लायझोझोम हे त्याचे सेल ऑर्गनल्स आहेत. आता आपण वळूया मेन पॉईंटकडे, सेल डिव्हिजन. बिफोर एनी टाईप ऑफ सेल डिव्हिजन द सेल डबल्स अप इट्स क्रोमोझोम नंबर. आता ह्या सेंटेन्सला आपण प्रत्येक सेलचा एक रूल असं म्हणू शकतो किंवा त्यांचा एक लॉ आहे असं म्हणू शकतो. म्हणजे काय तर प्रत्येक सेल ज्यावेळेस डिवाईड होणार असते तर त्याच्या आधी हे एक काम ती नेहमी करत असते. म्हणजेच समजा एक सेल डिवाईड होते तर ती काय करणार आहे, त्याच्या न्यूक्लियसमध्ये जे क्रोमोझोम्स आहेत ते दुप्पट करणार आहे, म्हणजेच डबल करणार आहे. फॉर एक्झाम्पल दिलेल्या डायग्राममध्ये मी एक न्यूक्लियस काढला आहे. पहिल्या न्यूक्लियसमध्ये तुम्ही जर का बघितलं तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत 2n, म्हणजेच 2 क्रोमोझोम्स आहेत. मग आता काय होणार आहे, ह्या न्यूक्लियसला समजा डिवाईड व्हायचं आहे तर तो काय करणार, त्याच्यामध्ये जे क्रोमोझोम्स आहेत त्यांची नंबर तो डबल करणार आहे. फॉर एक्झाम्पल त्याच्या बाजूच्या डायग्राममध्ये जर का बघितलं तर त्याच्यामध्ये बघा नंबर ऑफ क्रोमोझोम्स किती झाले आहेत, 4n. म्हणजेच इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो की ज्यावेळेस सेल डिवाईड होणार आहे तर त्याच्या आधी तो त्याच्या न्यूक्लियसमधले क्रोमोझोम नंबर्स डबल करतो. मगाशी आपण शिकलो सेल डिव्हिजनचे 2 टाईप्स आहेत, मायटोसिस अँड मिओसिस. मग आता आपण पहिला टाईप बघूया, मायटोसिस. मायटोसिस नेहमी 2 स्टेप्समध्ये होत असतो, क्रायोकायनेसिस अँड सेकंड इज सायटोकायनेसिस. मग क्रायोकायनेसिसमध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन होतं, म्हणजेच ह्या स्टेपमध्ये एखाद्या सेलचा न्यूक्लियस डिवाईड होतो आणि त्यानंतर न्यूक्लियस डिवाईड झाल्यानंतर सायटोकायनेसिस प्रोसेस स्टार्ट होते आणि त्याच्यामध्ये सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होतं. म्हणजे त्या सेलचा जो सायटोप्लाझम असतो तो डिवाईड होतो आणि सगळ्यात शेवटी आपल्याला 2 वेगळे सेल्स मिळतात. फॉर एक्झाम्पल दिलेल्या डायग्राममध्ये तुम्ही बघितलं तर क्रायोकायनेसिस आणि सायटोकायनेसिस अशा दोन्ही स्टेप्स मी इथे दाखवलेल्या आहेत. क्रायोकायनेसिसमध्ये आपण म्हटलं होतं न्यूक्लिअर डिव्हिजन होतं. मग हे न्यूक्लिअर डिव्हिजन होताना क्रायोकायनेसिस 4 फेजेस पार करतो. मग हे 4 फेजेस कोणते आहेत ते बघूया, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज. मग न्यूक्लिअर डिव्हिजन जे आपण मगाशी म्हटलं होतं त्याची डायग्राम मी तुम्हाला खाली दाखवली आहे. तर इथे सगळ्यात पहिल्या डायग्राममध्ये एक सेल दिला आहे आणि त्याच्या आतमध्ये जो ऑरेंज डॉट आहे तो त्याचा न्यूक्लियस आहे. मग तुम्ही जर का हळूहळू पुढे बघत गेलात तर बघा न्यूक्लियस डिवाईड व्हायला लागला आहे. ओके, आणि 4 स्टेप्स झाल्यानंतर हे एक न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस तयार झालेले आहेत आणि इथे क्रायोकायनेसिस स्टेप पूर्ण झालेली आहे. मग ही स्टेप पूर्ण झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप असते सायटोकिनेसिस आणि त्यामध्ये बघा सायटोप्लाझम पूर्णपणे डिवाईड झाला आहे, म्हणजेच सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन झालेलं आहे आणि आपल्याला 2 वेगळे नवीन सेल्स मिळालेत. युजेस ऑफ मायटोसिस, ग्रोथ ऑफ बॉडी म्हणजे शरीराची वाढ होण्यासाठी, वुंड हिलिंग म्हणजे एखादी जखम झाली तर ती बरी होण्यासाठी, त्यानंतर फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स आपल्या शरीरामध्ये रक्त तयार होण्यासाठी एक्सेट्रा. अशा भरपूर साऱ्या गोष्टींसाठी आपल्याला मायटोसिस डिव्हिजन गरजेचं असतं.
आता आपण सेल डिव्हिजनचा सेकंड टाईप बघूया, मिओसिस. मिओसिस ऑकर्स इन 2 स्टेजेस. फर्स्ट इज मिओसिस 1 अँड सेकंड इज मिओसिस 2. मिओसिससुद्धा 2 टप्प्यांमध्ये होतं, मिओसिस 1 अँड मिओसिस 2. मिओसिस 1 4 फेजेसमध्ये पूर्ण होतं आणि त्याचबरोबर मिओसिस 2सुद्धा 4 फेजेसमध्ये पूर्ण होतं. आता आपण ते फेजेस बघूया. मिओसिस 1मध्ये प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टेलोफेज 1. आणि ही टेलोफेज 1 कंप्लीट झाली की त्यानंतर मिओसिस 2ची स्टेप्स चालू होते आणि त्याच्यामधले जे फेजेस आहेत ते प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2 आणि टेलोफेज 2. या पद्धतीने मिओसिसमध्ये सेल डिव्हिजन होत असतं. आता आपण बघूया यूज ऑफ मिओसिस. प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स, एग सेल्स ऑर स्पर्म्स. मिओसिसचा फक्त एकाच कामासाठी उपयोग असतो, दॅट इज प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स. मगाशी आपण बघितलं की गॅमेट्स म्हणजे कुठले असतात, तर एग सेल्स ऑर स्पर्म्स. मग हे 2 सेल्स तयार करण्यासाठी फक्त मिओसिस डिव्हिजन गरजेचं असतं. ह्या व्हिडिओमध्ये मी मायटोसिस आणि मिओसिसचा फक्त ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. मायटोसिस आणि मिओसिस डिटेलमध्ये मी पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे, तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा. आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.